धुळे जिल्ह्यातल्या मोठ्या क्षेत्राला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। काढणीला आलेला कापूस, भात या पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातल्या धुळे, शिरपूर, साक्री या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा दुष्परिणाम दिसून येतोय। तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शिरूर तालुक्यातल्या टाकळी हाजी परिसराला गारपिटीचा तडाखा बसलाय। या ठिकाणी द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करतात। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह गारपिटीनं जोरदार तडाखा दिला। टाकळी हाजी या परिसरामध्ये शेतमालाचं मोठं नुकसान झालं। चारा जमीनदोस्त झाला, त्यामुळे आता जनावरांचे पुढच्या काळात हाल होण्याची शक्यता आहे। शिरूर तालुक्यातल्या टाकळी हाजी परिसराला गारपिटीच्या पावसाचा तडाखा बसल्यानं डाळिंब बागांचं नुकसान झालंय। डाळिंबाची फुलगळ आणि पानगळ मोठ्या प्रमाणात होतीये। गारपिटीच्या तडाख्यानं डाळिंब बागांवर रोगाचा प्रादुर्भाव देखील आता वाढणार आहे। शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च त्यामुळे पाण्यात गेला। निफाडमध्ये कांद्याच्या पिकाचं मोठं नुकसान झाले। निफाड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे कांद्याचं पीक पूर्णपणे भुईसपाट झालंय। त्यामुळे शेतकरी हतबल झालेत। कांदा ओला झाला, त्यामुळे पुढच्या काळात कांद्याचे भाव वाढल्याचं पाहायला मिळू शकतं। निफाडमध्ये गारपिटीमुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं। द्राक्ष मण्यांना तडे गेलेत। हातातोंडाशी आलेला घास त्यामुळे हिरावला गेलाय। नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला। गारपिटीमुळे निफाड, येवला, चांदवडमध्ये मोठं नुकसान झालं। द्राक्ष बागांना, मका पिकाला अवकाळीचा मोठा फटका बसला। जोरदार पावसासह मोठ्या आकाराच्या गारांचा पाऊस झाल्यानं शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नाशिकच्या मनमाडसह नांदगाव तालुक्याला गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं झोडपून काढलं। काढणीला आलेला कांदा आता भुईसपाट झाला। खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला। एकवई, हिसवळ, शास्त्रीनगर, नांदूर आणि नागासाकी या परिसरामध्ये वादळी वारा आणि गारपिटीनं हाताशी आलेलं हे पीक वाया गेलंय। परभणीत अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची दैना केली। पिकं भुईसपाट झाली आहेत। शेतात पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे कापूसही पाण्यामध्ये भिजलाय। तर तूर, ज्वारी, ऊस, राजगिरा आणि भाजीपाला भुईसपाट झाला। मुसळधार पावसानं करपरा नदीला आता पूर आलाय। पुराचं पाणी जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये शेतात शिरलं, त्यामुळे पिकं आता पाण्याखाली गेली। अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वेचणीला आलेला कापूस, भात, ज्वारीसह केळीच्या बागाही भुईसपाट झाल्यात। वादळी वाऱ्यासह आलेल्या या अवकाळी पावसानं केळीच्या बागा उखडून पडल्या। हवामान खात्यानं नंदुरबार जिल्ह्याला पुढचे 3 दिवस अवकाळीचा इशारा दिलाय। यवतमाळमध्ये सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय। सध्या शेतशिवारात कापूस वेचाई सुरू आहे। अशामध्ये जोरदार पाऊस बरसू लागलाय। कापूस झाडावरच भिजलाय। कपाशीची बोंड फुटली आहेत, त्यातला कापूस भिजल्यामुळे आता तो गळून मातीत पडलाय। संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये काल संध्याकाळपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली। या तालुक्यातल्या नरसापूर आणि परिसरात हुरड्याचं चांगलं उत्पादन असतं, मात्र या अवकाळी पावसानं हुरड्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हुरडा पूर्णपणे पावसामुळे भुईसपाट झालाय। पालघर जिल्ह्यामध्ये अवकाळीचा तडाखा बसलाय। जिल्ह्यातल्या कोकनेर गावात भातशेतीचं पावसामुळे नुकसान झालंय। कापून ठेवलेलं भात पीकही भिजलंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली, त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं। पारनेर शहरासह निघोज, देवी भोयरे, राळेगण सिद्धी, पानोली या गावांना जोरदार पावसाचा फटका बसला। गारपिटीमुळे भानोली परिसरात प्रामुख्यानं कांदा, मिरची, ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालं। धुळ्याच्या साक्रीमध्ये पावसानं धुमाकूळ घातला। भाडणे, कासारे, मालपूर शिवारामध्ये वादळी पावसासह गारपीट झाली। अनेक भागातल्या रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं। पूरस्थिती निर्माण झाली। अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचं मोठं नुकसान। जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा दणका बसला। जळगावसह 40 गावांमध्ये अनेक ठिकाणी गारपीट झाली। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पिंपळवाड, निकुमसह इतर गावात जोरदार गारपीट झाली। कांदा आणि कापूस उत्पादकांना अवकाळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला। संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। रात्रीतून 22.8 मिलीमीटर इतका पाऊस जिल्ह्यात झाल्याची माहिती कळते। पुढच्या 2 दिवसात संभाजीनगरसह मराठवाड्याला पावसासह गारपिटीचा इशारा दिला। अवकाळी पावसामुळे तूर, कपाशी, फळबागा आणि काही प्रमाणामध्ये गव्हाचंही नुकसान झालं। वाशिमलाही अवकाळीनं झोडपून काढलं। मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय। अनेक गावात वीज गेली। रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरासह वाशिम तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे। पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्यास शेतकरी आता चिंतातूर आहे। अवकाळी पावसाचा फटका लग्न समारंभांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला। धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे लग्न समारंभांमध्ये तारांबळ उडाली। वऱ्हाडी मंडळींना अचानक आलेल्या पावसापासून पळापळ करण्याची वेळ आली। लग्नासाठी करण्यात आलेली तयारी वाया गेली। लग्न मंडप, स्टेजवर पाणी आल्यानं वऱ्हाडी मंडळींचं नुकसान झालं।
हिंगोली जिल्ह्याला मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. कपाशीचं पीक भिजून खराब झालं, तर तूर आणि ज्वारी भुईसपाट झाली. भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं. हरभऱ्याच्या दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहतंय. सह्याद्रीची उंची म्हणजे